2005 साली मी एक होता कारसेवक नावाचं पुस्तक लिहिलं. ज्या घटनेविषयी मी बोलत होतो ती घटना खरं तर त्याच्या आधी जवळपास 12-13 वर्ष आधी घडलेली घटना होती. 1992 6 डिसेंबर 1992. आज मी ज्यावेळेस त्या घटनेकडे पाहतो, त्या तारखेकडे पाहतो, त्यावेळेस एका बाजूला 6 डिसेंबर म्हणताना माझ्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तो महापरिनिर्वाण दिन, आणि दुसऱ्या बाजूला 1992 साली अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडली गेली ही घटना. आणि या दोनही अर्थाने त्या घटनेकडे पाहताना आणि इतक्या वर्षांनी त्या घटनेकडे परत पाहताना मला अजूनही अस्वस्थ वाटतं. मला आधी पहिल्यांदाच हे सांगितलं पाहिजे की बाबरी मशीद पाडली गेली याचं मला दुःखही नाही आणि आनंदही नाही. मी असं बिलकुल म्हणत नाही की याचं मला खूप दुःख झालं, बाबरी मशीद पाडली गेली, जसे अनेक राजकीय पक्षांनी भूमिका मांडली, असं मी म्हणत नाही आहे. मी असंही म्हणत नाही की याचा मला खूप आनंद झाला. मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस त्या स्टेजला मी नक्की म्हणालो की मला आनंद झाला की एक देशावरचा कलंक मिटवला गेला. आणि हिंदू, आज आपण शब्द वापरतो, धर्मांध शक्तींनी याचसाठी ते सगळं घडवून आणलं होतं हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या स्टेजला मला काहीतरी तो आनंद झाला. पण नंतरच्या प्रक्रियेमध्ये मी ज्यावेळेस अयोध्येतनं परत येत होतो, परत येत असताना रेल्वेची कितीतरी स्टेशनं ही इतकी ओकीबोकी दिसत होती की अशी स्टेशनं मी कधीही पाहिलेली नव्हती. तो दिवस होता 7 डिसेंबरचा. साधारणपणे 7 तारीख ते 8 तारीख, 7 आणि 8 डिसेंबर 1992 या तारखांना मी रेल्वेमधनं प्रवास करत होतो आणि जवळपास सगळी स्टेशनं ओस पडलेली होती. बाहेर काय चाललंय याचा तसा फारसा अंदाज येण्याची शक्यता नव्हती, कारण आम्ही ट्रेनमध्ये होतो. काळ जुना आहे, त्यामुळे त्या काळी आजच्यासारखे मोबाईल नव्हते. रेल्वेची स्टेशनच एवढी ओस असतील तर वर्तमानपत्र मिळण्याची सोय नव्हती. फक्त आम्ही आणि आम्हीच लोक होतो. बाकीचे नॉर्मल प्रवासी म्हणावेत असेही फारसे कुणी नव्हते. कारसेवकांनी भरलेल्या जथ्थेचे जथ्थे भरून रेल्वे वेगवेगळ्या देशांमधल्या ठिकाणी जात होत्या आणि कारसेवक परतीच्या मार्गावर होते. त्यातला मी एक होतो. त्यामुळे तो एक उन्माद त्यावेळेस होता. पण तो उन्माद, तो माज नंतरच्या टप्प्यावर मी खाडकन म्हणणार नाही, पण हळूहळू ओसरत गेला. कारण मी परत येत असताना मला जाणवलं की काहीतरी बिघडलं आहे. मी ज्यावेळेस माझ्या मूळ गावी परभणीला पोचलो त्यावेळेस तिथे कर्फ्यूसारखं वातावरण होतं. कर्फ्यूच जवळपास. घरी पोचलो, वर्तमानपत्र पाहिली, टी व्हीवरच्या बातम्या ऐकल्या. आजच्यासारख्या टी व्ही आणि इतकी चॅनल्स पण नव्हती. त्यामुळे मीडियाने काहीतरी घडवलं आहे आणि मीडियाने काहीतरी हाईप केलेली घटना आहे असं वाटण्याची शक्यता नव्हती. पण एक जाणवत होतं की काहीतरी खूप बिनसलं आहे भारताचं. आपल्यापैकी कुणीही 1947ला भारत आणि पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर ज्या काही दंगली उसळल्या असतील देशाच्या वेगवेगळ्या भागात, त्या आपण पाहिल्या नाहीत. त्याचा साधारणपणे अंदाज बांधता येतो. किंवा नंतरच्या टप्प्यावर आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर दिल्लीमध्ये ज्या प्रकारे कत्तल झाली शिखांची, त्याचा आपल्याला काही एक अंदाज बांधता येतो. पण 1992ला ही घटना घडल्यानंतर मला असं वाटलं की आपण जवळपास त्याच्यासारख्या काहीतरी घटनेमध्ये आत्ता सहभागी आहोत, इक्विव्हॅलंट टू दॅट. 1947ला फाळणी झाल्यानंतर ज्या प्रकारची दंगल उसळली असेल आणि ज्या प्रकारे हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये विभाजन झालं असेल, त्यांच्यामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण झालं असेल, जे टोकाचं वातावरण निर्माण झालं असेल, तसं आणि ती जवळपास तसंच वातावरण आज मी अनुभवतोय असं मला वाटायला लागलं. मी संघाचा स्वयंसेवक होतो, घरामध्ये संघाचं वातावरण होतं. त्यामुळे संघविरोधी असं मत माझं असण्याची शक्यताच नव्हती. त्या संघाच्या वातावरणामध्ये माझ्या आजोळ अत्यंत धार्मिक होतं. त्यामुळे त्या धार्मिक वातावरणामध्ये आपोआपच माझी जडणघडण एक हिंदुत्ववादी अशी झाली. त्यावेळेस मी ग्रॅज्युएशनला होतो
SYBAला होतो. या सगळ्या टप्प्यावर काही एक वाचन होतं, वाचताना काही प्रश्न जाणवत होते. एका बाजूला मला आपल्या महाराष्ट्रातली संत परंपरा हाक घालत होती आणि संत परंपरेतल्या काही गोष्टी, आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी जे सांगतात तो धर्म, याच्यामध्ये काहीतरी अंतर आहे हेही मला अस्पष्ट असं कुठेतरी जाणवत होतं. मला इथे आठवतं आहे की माझे शिक्षक जे होते, मी परभणीला शिकलो शिवाजी महाविद्यालयामध्ये, आणि मराठी वाङ्मयाचा इतिहास हा पेपर शिकवायला आणि त्यातली संत परंपरा शिकवायला मला प्राध्यापक शेख शफी नावाचे प्राध्यापक होते, सर होते. ते मुसलमान होते आणि एक मुसलमान माणूस आपल्याला संत परंपरा शिकवतोय ह्याचंच मला एक कौतुक वाटत होतं. कधीतरी मी सरांच्या घरी जायला लागलो आणि मग बोलण्यातनं असं लक्षात आलं, सरांचं घर एका दर्ग्याच्या जवळ होतं. परभणीमध्ये एक अतिशय प्रसिद्ध असा दर्गा आहे, तिथे दरवर्षी उरूस भरतो, अजूनही भरतो फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्या दर्ग्याच्या जवळच घर होतं. घरामध्ये मुस्लिम वातावरण टिपिकल दिसतही होतं. पण बोलताना कळलं की सरांची आई वारी करायची, आणि हे सगळंच मला खूप आश्चर्यकारकही होतं. आणि ही खरी मानवता आहे, संत परंपरा या माणसांना खरी कळू शकते असंही मला कुठेतरी वाटत होतं. त्यामुळे अशा शेख शफी सरांकडून मी ज्यावेळेस संत परंपरा शिकत होतो, ज्ञानेश्वर शिकले, तुकाराम शिकले, आणि ते सगळं शिकताना असं वाटलं की हे संत कुठेही या प्रकारची भाषा करत नाही आहेत. धर्माबद्दलचं त्यांचं मत आणि धर्माबद्दलचं जी मतं आत्ता या हिंदुत्ववादी वातावरणात माझ्या मनात भरवली जातात, यात खूप फरक आहे. मी जातीव्यवस्थेला समजून घेऊ पाहत होतो. मी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलं ते समजून घेऊ पाहत होतो. कारण मला हे दिसत होतं की मी एका विचारसरणीच्या कळपातून बाहेर पडलो तर दुसरे मला त्यांच्याकडे ओढतील, घेतील, पण तेही दुसरं टोक असेल आणि मला तिथेही जायचं नव्हतं. हळूहळू मुंबईत आल्यामुळे असेल, पण मी एकलकोंडा बनत गेलो होतो. कारण नवीन ओळखी निर्माण करणं, माझ्या स्वभावात फारसं बोलणं नाही आहे, त्यामुळे सगळ्या नवीन ओळखी करायला वेळही लागणार होता. मुंबई ही महानगरी आहे, तिथे एकूण ज्या प्रकारच्या लोकांमध्ये मी आलो होतो त्यामुळे त्याचे काही कॉम्प्लेक्स माझ्या मनात होते. एका अर्थाने ते चांगलंही झालं, कारण या काळात मी मित्र मैत्रिणी आणि यापेक्षा पुस्तकांमध्ये जास्त रमलो. आणि मग विद्यापीठातल्या लायब्ररीमध्ये मी काय काय वाचलं असेल तर मला आठवतं आहे, मी त्या काळात भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास नावाच्या पुस्तकाचे काही खंड आहेत, जवळपास 10-12 खंड आहेत, ते त्या काळात वाचून काढले. ते वाचताना बुद्ध परंपरा, ते वाचताना चार्वाकांची परंपरा, या दोन गोष्टींनी मला साथ घातली. आणि मला असं वाटलं की होय, मला भारतीय परंपरा मान्य आहे. मी असं म्हणत नाही की मी भारतीय परंपराच मला मान्य नाही आहे, पण मला भारतीय परंपरेतलं काय मान्य आहे तर हे मान्य असू शकतं. आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा वारसा सांगतो, मला असं वाटतं की तो वारसा आपल्या रक्तातनं किंवा DNA तनं सांगण्याची गरज नाही. आपण मेंदूचा काही एक DNA समजा असेल तर त्याने मी कशाशी जोडलेला आहे, मी कशाशी जोडला जाऊ शकतो आहे, आणि मग मला असं वाटतं की मी बुद्धाशी जोडला जाऊ शकतो आहे. मला असं वाटतं की मी चार्वाकाशी जोडला जाऊ शकतो आहे. मला हे मान्य आहे की बुद्ध आणि चार्वाक ही परत पूर्णपणे वेगळ्या विचारप्रणाली आहेत, पूर्णपणे वेगळी तत्त्वज्ञान आहेत, पण त्यातल्या काही गोष्टी मला साथ घालत होत्या. आणि अशा बुद्ध आणि चार्वाक परंपरेशी नातं सांगत मी भारतीय तत्त्वज्ञान थोडंसं अभ्यासलं. मग मी कंपॅरिझन पुरतं थोडंसं इतर धर्म वाचले. आंबेडकरांचं बुद्ध आणि त्यांचं धम्म हे पुस्तक वाचलं, काही प्रमाणात महात्मा फुले वाचले, आणि मग मला हळूहळू माझी उत्तरं सापडू शकतात, माझी काही मतं बनवता येऊ शकतात असं मला वाटलं. मला बुद्ध पटू शकतोय असं वाटलं, पण याचा अर्थ लगेच मी बुद्ध धम्माकडे वळलो असंही झालं नाही. रादर मी माझ्या पुरता अशा एका निष्कर्षापर्यंत आलो की मला एक व्यक्ती म्हणून जगताना कुठल्याही धर्माची आवश्यकता नाही. एक उत्तम व्यक्ती असणं, एक माणूस असणं, यासाठी कोणत्याही धर्माची मला आवश्यकता वाटत नाही. ना हिंदू धर्माची, ना मुस्लिम धर्माची, ना बुद्ध धर्माची.
याचा अर्थ मी इतर धर्मांना विरोध करतोय असंही होत नाही. मी परत म्हटलं की हिंदू धर्मातले लोक असतील, मुस्लिम धर्मातले लोक असतील, ख्रिश्चन धर्मातले लोक असतील, बुद्ध धर्मातले लोक असतील, जे आपापल्या घरात आणि घरापुरतं आपला धर्म किंवा धम्म पाळत असतील, त्यांच्या श्रद्धा अंधश्रद्धांसकट त्याच्याशी माझं भांडण असण्याचं कारणच नाही आहे. पण ज्या प्रकारे धर्म किंवा धम्म याचं चुकीचं चित्र निर्माण केलं जातं आणि त्यातनं एक राजकीय विचारसरणी प्रसृत होते, जी विभाजनवादी आहे, जी विषमतावादी आहे, जी वर्चस्ववादी आहे, ती विचारसरणी मला मान्य नाही हे तर आहेच, पण ती विचारसरणी अंतिमतः एकूण समाजाला घातक आहे असं मला वाटलं. आणि म्हणून अशा कुठल्याही विचारसरणी किंवा कुठल्याही धर्माच्या जाळ्यात अडकायचं नाही असं मी जाणीवपूर्वक ठरवलं. त्यामुळे ही माझे निष्कर्ष होते. पण हे सगळं बोलण्यासाठी पण आपल्याला कोणीतरी लागतं. मी हे बोलत होतो, माझ्या काही मित्रांशी शेअर करत होतो, पण ते सगळं अस्फुट राहत होतं आणि कधीतरी मला असं वाटलं की हे सगळं लिहायला पाहिजे. मे बी माझी विचारांची प्रक्रिया, माझी भावनेची प्रक्रिया या संदर्भातली लिहायला पाहिजे. आणि मग त्या पार्श्वभूमीवर जवळपास 2004 साली, म्हणजे घटना घडल्याच्या 10-12 वर्षांनंतर मी एक होता कारसेवक हे पुस्तक लिहिलं. एक होता, मी कारसेवक होतो हे कन्फेशन पण मला द्यायचं होतं, हा कबुली जबाब पण मला द्यायचा होता. आणि दुसऱ्या बाजूला तू आता होता, आता मी नाही आहे हेही मला सांगायचं होतं. त्यामुळे मला माझा वर्तमानही सांगायचा होता की ते आता होतं, तो माझा भूतकाळ झाला. त्यामुळे एका बाजूला मी माझ्या बऱ्याच गोष्टी नाकारत होतो, माझ्या बापजाद्यांना नाकारत होतो. मला केशवसुतांची कविता आठवते, आम्ही नव्हतो आमचे बाप, उगाच कामक पश्चात्ताप. मी बापजाद्यांना नाकारत होतो. मला नाही पटत आहे, माझ्या वडिलांचं म्हणणं नाही पटत आहे. माझ्या वडिलांशी पण माझे खूप वाद झाले, विचारसरणीच्या निमित्ताने झाले. आणि मग लक्षात आलं की यांच्याशी वाद घालून उपयोग नाही, पण ह्या सगळ्याबद्दल जी अस्वस्थता होती ती मला लिहिली पाहिजे. आणि मग माझा एक मित्र प्राध्यापक नितीन रिंढे, तो एका अंकाचं संपादन करत होता, एका दिवाळी अंकाचं, आणि त्यांनी म्हटलं की तू याच्यावर लिहिशील का. पुरेसा वेळ होता, 3-4 महिने आधी त्यांनी मला विचारलं होतं आणि म्हटलं चला लिहूया याबद्दल. एक दीर्घ लेख म्हणून तो लिहायला घेतला. नंतर त्याची पुस्तिका ती पुढे झाली. मला याही ठिकाणी परत एक सांगावं असं वाटतं. ज्यावेळेस तो दीर्घ लेख म्हणून छापला गेला, त्यावेळेस त्यांनी त्या पुस्तकामधला मी एकूण हिंदू धर्मावर प्रखर टीका केली, हिंदू धर्मामधले दोष दाखवले वगैरे सगळं केलं. पण हे करत असताना एक 2 ते 3 पॅरेग्राफ्स होते, परिच्छेद होते की ज्याच्यामध्ये मुस्लिम धर्मावर पण मी टीका केलेली होती. आणि ज्यावेळेस तो दिवाळी अंकात लेख छापला गेला, त्यावेळेस त्या लेखामध्ये त्यांनी बरोबर तो भाग गाळला होता. त्यावर मी खूप भडकलो आणि म्हटलं की मी हिंदू धर्मावर टीका करतोय, ज्या हिंदू धर्मात, ज्या हिंदू वातावरणात मी जन्माला आलो, वाढलो, त्याच्याबद्दल तर मला अधिक तीव्रतेने बोलायचंच आहे. पण ज्या वातावरणाचा मी भाग नाही आहे, त्यातही मला काहीतरी दोष दिसतात, तेही मला तेवढंच प्रॉब्लेमॅटिक वाटतं आहे, त्याबद्दलही मला काही बोलायचं आहे. आणि माझा हा बोलण्याचा अधिकार कसा काय तुम्ही मला न विचारता पूर्णपणे कापू शकता. तुम्ही ते छापलं नाहीत, संपादक म्हणून तुमचा तो अधिकार मला अशा प्रकारे मान्य नाही आहे. आणि त्यातली भाषा, त्यातली तीव्रताही मी कमी करणार नाही. मला म्हणायचं ते हे आहे. आणि ह्या दोन्ही धर्मांमधल्या कडव्या शक्तींबद्दल मला असंच म्हणायचं. पुढे त्याचं पुस्तक होताना माझा आग्रह हाच राहिला की तुम्ही जर हे छापणार असाल तर पुस्तक करताना तोही भाग तसाच असायला पाहिजे. ह्या सगळ्यातनं एक गोष्ट मला स्पष्ट होत होती की कडवे लोक इकडे पण आहेत, कडवे लोक इकडे पण आहेत, कडवे लोक तिकडे पण आहेत. आणि या कडवेपणामध्ये यायचं नाही, त्याच्यापासून स्वतःला वाचवणं, एक माणूस म्हणून परत परत फक्त माणूस असणं, हे खूप मोठं आव्हान असतं. नावच अभिजित देशपांडे, त्यामुळे आपोआपच देशपांडे म्हटलं की जात येते, जात माणसं लावतात. मग जातीवरनं, आणि मी पुन्हा पुन्हा ओरडून सांगायला लागलो की मी जात मानत नाही आहे, कुठल्याही प्रकारची जात मानत नाही आहे. म्हणजे जात मानणारे पण मला जात चिकटवतात आणि
जातीला प्रखर विरोध करणारे अनेक माझे मित्रसुद्धा शेवटी तू देशपांडेच ना असे म्हणत होते. त्यामुळे हेही मला अस्वस्थ करणार होतं की एका टप्प्यावर असं मला वाटलं की देशपांडे हे आडनाव बदलूया. गॅझेटमध्ये जसं नाव बदलण्याची प्रक्रिया असते तसं करूया की अभिजित, मग आडनाव काय द्यायचं, देश, पांडे पण नाही. देश हे किती न्यूट्रल आणि किती सेक्युलर आडनाव होईल. पण असं वाटलं की नाही, मला हे नाही करायचं. तुमची बदलण्याची एक प्रक्रिया असते, हेही मला हायलाईट करायचं. मी आलो देशपांडे कुटुंबात जन्माला, कुठल्या तरी ब्राह्मण किंवा हिंदुत्ववादी वातावरणातल्या कुटुंबात जन्माला आलो. यात माझा दोषही असू शकत नाही आणि यात माझं पुण्यही असू शकत नाही. मी कुठे कोणाच्या पोटी जन्माला यावं हे मी ठरवू शकत नाही. पण तिथे त्यानंतर जाणतेपणी मी काय करावं हे ठरवणं पूर्णपणे माझ्या हातात आहे. त्यामुळे माणूस म्हणून तुम्ही कुठल्याही टप्प्यावर बदलू शकता. माणूस म्हणून कुठल्याही टप्प्यावर तुम्ही तुमची उन्नती किंवा अधोगती करू शकता आणि हे माणूस म्हणून तुम्हीच करू शकता, हेही मला सांगायचं होतं. आणि म्हटलं की मी आडनावही बदलणार नाही, स्वतःपुरतं आडनावही बदलणार नाही. माझं नाव अभिजित देशपांडे असंच असेल, पण मला देशपांडे ही आयडेंटिटी मात्र मुळीच मान्य नाही. म्हणजे देशपांडे म्हटल्यानंतर जी काही आयडेंटिटी आपल्याकडे येते ती मला मुळीच मान्य नाही. हिंदू म्हणून जी आयडेंटिटी येते ती मला मुळीच मान्य नाही. आणि मग या टप्प्यावरचे अनेक प्रश्न सुरू झाले. माझं लग्न झालं, ते लग्न कुठल्या पद्धतीने करायचं असा प्रश्न होता. मला ते हिंदू पद्धतीने करायचं नव्हतं. मी घरातला मोठा, माझी होणारी बायको तिच्या घरातली मोठी, त्यामुळे दोन्ही कुटुंबियांना हे लग्न थोडं मोठं करून हवं होतं, नातेवाईकांच्या समक्ष सोहळा करून हवा होता. पण त्यातल्या त्यात एक मध्यम मार्ग काढला. आणि त्यानंतर मी असं म्हटलं की लग्न झाल्यानंतर पुढे मी कुठल्याही प्रकारची तडजोडही करणार, आणि ते मी आजपर्यंत पाळलं आहे. लग्नानंतर मी कुठलीही पूजा करणार नाही. तुमच्या समाधानासाठी, तुमचं जे काही सो कॉल्ड सामाजिक वर्तुळ आहे त्यासाठी मी आत्ता हे तडजोड म्हणून या प्रकारे लग्न करतो आहे. पण ते लग्न करताना सुद्धा ज्या मंत्रांचा अर्थ त्या भटजीला पण ठाऊक नसतो, त्या मंत्रांचा आधार घेऊन लग्न लागलं असं म्हणणं मला मान्य नाही आहे. त्यामुळे असं काहीतरी करूया, त्या मंत्रांचे अर्थ काय ते भटजींनी सांगायचं. असं जरा थोडं वेगळ्या पद्धतीने पण लग्न झालं. अर्थात ही परत माझी तडजोड होती हे मला माहिती आहे. पण त्यानंतर मात्र पूजा काहीतरी झाली पाहिजे घरामध्ये देवाची, हे मी केलं नाही. कारण मी स्वतः देव मानत नाही या निष्कर्षापर्यंत मी आलो होतो. जसा धर्म मानत नाही तसा कुठल्याही प्रकारे कुठल्याही फॉर्ममध्ये मी देव मानत नाही. त्यामुळे देवाची पूजा होणार नाही. नंतर रेशनिंग कार्ड काढायचं होतं बायकोचं आणि माझ्या नावावर. मग त्याच्यामध्ये धर्म लागताना, फॉर्म भरताना मी धर्म लावणार नाही. तिथे मला रेशनिंग ऑफिसरशी भांडायला लागलं. पुढे मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचं नाव मी कबीर असं ठेवलं. माझ्या घरातल्या काही नातेवाईकांना हे खूप खटकणारं होतं. माझ्या बायकोच्या माहेरच्या काही लोकांना हे खटकणारं होतं. दुसरं नाव नाही का ठेवता येणार? म्हटलं नाही ठेवणार मी. ठेवायचं तर मी कबीर हेच नाव ठेवेल. नाहीतर मी समजा जमील, नसीर असं काही ठेवलं तर चालणार आहे का तुम्हाला? मग त्यांनी तडजोड दाखवली की ठीक आहे, कबीर हे नाव चालेल आम्हाला. मला असं वाटतं की मी ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस मी मागे लिहिलेलं वाक्य जाऊन परत वाचून ते खोडू शकतो, बदलू शकतो. त्याच्यात दोष असतील तर मी सुधारणा करू शकतो. त्यामुळे ही ज्यावेळेस प्रक्रिया असते, मला असं वाटतं की लिहिणं हा स्वतःचा शोध घेणं असतं. लिहिणं हे स्वतःला शोधणं आहे असं मी मानतो. मी कविताही लिहिलेल्या आहेत, मी समीक्षाही लिहिलेली आहे, मी चित्रपटविषयक समीक्षा लिहितो. पण हे सगळं करताना लिहिणं ही मला शोधाची प्रक्रिया वाटते, विचार शोधाची प्रक्रिया वाटते. मी एके ठिकाणी खूप छान कोटेशन वाचलं होतं आणि ते असं होतं की एखादा मुद्दा तुम्हाला नीट समजून घ्यायचा असेल तर तुम्ही त्याच्यावर पुस्तकच लिहून बघितलं पाहिजे. कारण त्यातनं तुम्हाला सांगोपांग त्या मुद्द्याचा विचार करता येतो. कारण आत्ता मी अर्धवट काहीतरी बोलतो, त्यातल्या बोलण्याचा संबंध आणखी काहीतरी व्यापक मुद्द्यांशी असतो हे मला बोलताना लगेच जाणवतंच असं नाही. पण ज्यावेळेस मी लिहितो आणि ते काहीतरी माझ्यासमोर असतं त्यावेळेस मला त्यातली गुंतागुंत जाणवायला लागते. आणि ती गुंतागुंत शोधण्याची प्रक्रिया पुस्तकातनं मी अधिक करू शकतो असं मला वाटलं आणि म्हणून मी पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहिलं त्यावेळेस अर्थातच आमच्या घरातले
आमच्या नातेवाईकांपैकी अनेक जण, मित्रांपैकी अनेक जण, कारण अनेकांचे संदर्भ या पुस्तकामध्ये आहेत, ते दुखावले गेले. मी एक कसोशीने पाळलं की त्यांची पूर्ण नावं वापरायची नाहीत. आयदर मी त्यांच्या आडनावं घेऊन त्यांच्याबद्दल बोलतोय किंवा त्यांचे नाव घेऊन त्यांच्याबद्दल बोलतोय. व्यक्ती म्हणून माझे त्यांच्याशी भांडण नाही आहे, पण ती माणसं खरी हाडा माणसाची आहेत, त्यांची बदनामी करायची नाही आहे, मला त्यांच्या वृत्तीबद्दल बोलायचं. आणि म्हणून नावं मी ठेवली, नावं ती खरीच आहेत, फक्त मी ते पूर्ण नाव वापरलं नाही. पण ही सगळी माणसं ज्यांनी पुस्तकं वाचली आणि ज्यांना माहिती की हे माझ्याबद्दल लिहिलं आहे, ती सगळी माणसं माझ्याबद्दल दुखावलेली आहेत, अजूनही असतील. पण मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेस काहीतरी एक ठाम आणि महत्त्वाची भूमिका घेता आणि ती सर्वसमावेशक असते, त्यावेळेस असं दुखवणं पण गरजेचं असेल किंवा माझा नाईलाज आहे. म्हणजे एखादी चुकीची गोष्ट जखमेतली घालवायची असेल तर तिथे ऑपरेशन करावं लागणार आहे, दुखेल तुम्हाला, पण नाईलाज आहे. तसंच मी त्या माणसांना दुखावलं, पण माझा नाईलाज आहे असं मला वाटतं. आपण सुरुवातीला बोलताना बोलले की तुमच्यासोबत जी काही तुमची म्हणजे मित्र असतील त्या काळामध्ये, बाबरीच्या म्हणजे 92च्या काळामध्ये, आज खूप काळ गेलेला आहे आणि वातावरण खूप बदललं आहे. मग त्यांच्यामध्ये काही म्हणजे प्राप्ती संपर्कात असतील नसतील मला माहीत नाही, तुमच्या त्यातली काही असतील, मग त्यांच्यात काही बदल झाला का की हीच प्रक्रिया तशी म्हणजे त्याच विचाराला ते आज जुळून आहे सगळं झाल्यानंतर? एक निश्चित आहे की काय झालं, मी SYBAला असताना मी अयोध्येच्या या घटनेमध्ये सहभागी झालो होतो 1992. थर्ड इयरनंतर म्हणजे अवघ्या 1 वर्षानंतर, त्या घटनेच्या 1 वर्षानंतर मी परभणी सोडलं. आणि तिथला माझा जो सगळा गोतावळा मित्रमंडळ होतं त्यांच्यापासून मी फिजिकली पण दूर गेलो होतो. आणि मुंबईला जाऊन बरंच वाचन आणि या सगळ्यामुळे मी पूर्णपणे एका वेगळ्या प्रक्रियेमध्ये होतो विचारांच्या. माझी मित्रमंडळी जी काही इवन शिकलेली असतील, डॉक्टर असतील, आता आणखी काही वेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर पण असतील, त्यांची विचारांची प्रक्रिया माझ्यासारखी झालेली असणं शक्य नव्हतं. कारण मी ज्या प्रकारचं वाचन केलं असेल त्या प्रकारचं वाचन आणि त्यामुळे त्या प्रकारच्या विचारसरणीशी पण त्यांचा संपर्क आला असेल असं मला वाटत नाही. बहुतेक मित्र सुरुवातीच्या या टप्प्यावरचे संघवाले होते, पण मी संघाच्या पूर्ण वर्तुळापासून बाहेर गेलो. संघाच्या माणसांशी संबंध कमीत कमी ठेवले, कारण माझ्या घरामध्ये संघाचं वातावरण, माझे वडील संघवाले असल्यामुळे संघाची माणसं माझ्या घरात येतच होती, वडिलांच्या निमित्ताने असतील किंवा मला परत अरे ते झालं पण आता संघात आता काम करायला काय हरकत आहे, किंवा अमुक ठिकाणी सेवा कार्य चालतं, आम्ही आदिवासींसाठी काम करतो, त्यांचं तरी काम करशील की नाही, बाकीचं जाऊ दे. माझं म्हणणं एवढंच होतं आणि त्याबद्दल वादही झालेले आहेत. मी असं त्यांना म्हटलं की आदिवासी तुम्हाला आत्ता आठवले का, ज्यावेळेस ख्रिश्चन मिशनरी तिथे पोचल्या? तोपर्यंत आदिवासींचे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे कधीच वाटले नाहीत. ज्यावेळेस आंबेडकर काहीतरी बोलतात, फुले काहीतरी बोलतात, त्यावेळेस तुम्हाला जाती व्यवस्थेबद्दल आणि मग तुम्ही समरसता असा शब्द आणता का? तोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणावं असं वाटत नाही. म्हणजे तुम्ही किमान तुम्ही जर स्वतःला एका धर्माचे उद्गाते आणि धर्माला महत्त्व देणारे मानता, तर धर्मातले दोष तरी दूर करा. तेही तुम्ही करत नाही. त्यामुळे तुम्ही आदिवासींमध्ये जाऊन परत आदिवासी आणि राम असं काहीतरी नातं सांगणार असाल, म्हणजे रामाने कसं आदिवासींसाठी केलं, शबरीची बोरं खाल्ली, अशाच प्रकारचा परत प्रचार तुम्ही करत असाल. तुम्हाला हे माहिती आहे का की आदिवासींचे देव पूर्णपणे वेगळे आहेत. तुमचे राम, कृष्ण आणि गणपती हे त्यांचे देवच नाहीत. आणि तिथे जाऊन परत तुम्ही तुमचे देव त्यांच्यावर लादणार असाल, तिथे तुम्ही त्यांच्यावर तुमचा धर्म लादणार असाल, तिथे त्यांच्यावर तुम्ही तुमची संस्कृती लादणार असाल, तर यात मला आक्षेप आहे. आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत या प्रकारचं सेवा कार्य ज्याला तुम्ही म्हणताय ते करू शकेन असं मला वाटत नाही. मला हे माहिती आहे की काही कम्युनिस्ट लोक पण या प्रकारची कामं करत होती, मिशनरीज या प्रकारची कामं करत होती आणि संघवाले पण या प्रकारची कामं करतात. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी जाऊन त्यांची विचारसरणी लादणं हे मला तेवढंच चुकीचं वाटतं असं मी म्हटलं. आणि म्हणून मी सेवा कार्याच्या नावाखाली परत विचारसरणी घेऊन कुठेही जाणार नाही आणि त्यामुळे मी तुमच्याकडे या बाबतीत सुद्धा येऊ शकणार नाही असं म्हटलं. त्यामुळे हे लोक सगळे एका अर्थाने तुटलेले होते माझ्यापासून. आता इतक्या वर्षांमध्ये हे लोक परत माझ्याशी बोलायला त्या प्रकारचा अर्थातच येत नाहीत. पण त्या सगळ्या मित्रांचं माझ्या पुढे काय झालं, मला असं वाटतं की एका टप्प्यानंतर परत संसार आणि रुटीन आणि बाकी पोटापाण्याचे प्रश्न सुरू झाल्यानंतर जे काही तरुण वयातला धार्मिक कट्टरतावाद होता तो आपोआपच थोडा कमी होतो. पण याचा अर्थ धर्मांधता कमी होते असं मात्र नाही. ती धर्मांधता अजूनही त्यांच्यात कमी जास्त प्रमाणात आहेच, पण
मी काही करू शकतोय असं मला आत्ता वाटत नाही. सो आय फील हेल्पलेस. थोडं मागं जाऊ आपण की जी बाबरी जी घटना घडली की त्या जी न्यायालयीन प्रक्रिया पार पडली नंतर म्हणजे बाबरीच्या संदर्भात सगळी तुम्ही तिथं होतात नाही ती सगळी परिस्थिती तुम्हाला जाणवी आणि एकंदरीत नंतर जी परिस्थिती घडत गेली सगळी की न्यायालयाच्या ह्याच्यामध्ये त्याच्याकडे कसं बघता की ती पूर्ण राज्यसंस्थेने त्याच्यावर हे केलं होतं का की म्हणजे याच्यातून काही होऊच द्यायचं नाही म्हणजे आधी आपण बघतो की त्याचा काही निकाल काहीच होत नाही आज त्याच्या पुढे किंवा तो निकाल लागत नाही तिथला जो अयोध्येचा आहे तो सगळा. म्हणजे न्यायालयीन पातळीवर त्याबद्दल काय काय होत होतं हे फक्त मी पेपर्समधनं वाचू शकत होतो किंवा थोडंफार टी व्हीवरच्या चर्चा किंवा टी व्हीवरचं जे काही फुटेज होतं त्यातनं आपल्याला कळू शकत होतं. प्रत्यक्षात कुठल्याही न्यायालयात मी उपस्थित राहिलेलो नव्हतो, ती परिभाषाही मला कळत नाही. पण मला परत असं वाटतं की ह्या सगळ्याबद्दल दोषी धरताना बाबरी मशीद पाडली याबद्दल हिंदुत्ववाद्यांना तर दोषी धरलंच पाहिजे कारण ते कृत्य त्यांनी केलेलं आहे. पण मला याच्यामध्ये 4 पक्ष दिसतात. एक आहे हिंदू कट्टरतावादी ज्यांनी या प्रकारे बाबरी मशीद पाडण्याचं कृत्य केलं. नंबर 2 मुस्लिम कट्टरतावादी ज्यांनी हे भांडण या प्रकारे सतत वाढतं ठेवलं. तिसरा पक्ष सरकार खुद्द आहे. ज्या सरकारने तातडीने कृती करता आली असती जी केली नाही. तुम्ही त्यावेळेच्या सगळ्या बातम्या आठवून किंवा चाळून बघा, तुमच्या लक्षात येईल 12 वाजता ज्यावेळेस बाबरी मशिदीवर काही लोक चढले आणि बाबरी मशीद पाडायला सुरुवात झाली, प्रत्यक्षात सैन्याची फौज तिथे कधी आली? रात्री 12-1 वाजता. हे आदेश तत्कालीन पंतप्रधान आणि तत्कालीन गृहमंत्र्यांना ताबडतोब देता आले असते. त्यामुळे मला अनेकदा असं वाटतं की सरकारसुद्धा अप्रत्यक्षपणे यात सहभागी होतं की काय. म्हणजे सरकार हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात होतं हे खरं आहे, पण सरकारसुद्धा अप्रत्यक्षपणे याच्यात सहभागी होतं. ठीक आहे, एकदा होऊन जाऊ दे फैसला काय व्हायचा तो. याच प्रकारे सरकारने कृत्य केलं की काय हे म्हणायला मला शंका, म्हणजे त्याबद्दल मला शंका नाही, असं असण्याची शक्यता मला अधिक वाटते. आणि चौथा पक्ष आहे तो म्हणजे समाज. समाजामधलं बुद्धिवादी वातावरण विलक्षण कमी होत गेलं या सगळ्या काळामध्ये. तुम्ही जर 1988 ते 1993 हा काळ पाहिला तर तो सर्वार्थाने सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीचा काळ आहे समाजाचा. आणि या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडचं बुद्धिवादी वातावरण कमी झालेलं आहे. त्यामुळे समाजाने या सगळ्यावर जी काही प्रतिक्रिया द्यायला हवी होती, म्हणजे समजा असं झालं असतं की हिंदुत्ववादी किंवा मुस्लिम कट्टरतावादी आवाहन करतात पण त्यांच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नसता, तर तो मिळाला. त्याचं कारण बुद्धिवादी लोक जे काही होते ते कमी पडले, त्यांच्या शक्ती कमी पडल्या आणि बुद्धिवादी वातावरण झपाट्याने कमी झालं. त्यामुळे मी अख्ख्या समाजालाही याबाबत दोषी धरतो आणि समाजाचा भाग म्हणून मी पण दोषी आहे असंच मी मानतो. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय घडलं याबद्दल मी सांगू शकत नाही, पण जे काही घडलं ते निश्चितपणे चुकीचं होतं. मी परत मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबरी मशीद पाडली गेली याचा मला आनंदही नाही आणि दुःखही नाही, पण बाबरी मशिदीच्या निमित्ताने आपला सगळा समाज ढवळून निघाला आणि परत हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली, जी दरी सांधली जायला पुढे कित्येक वर्ष लागतील अशी स्थिती निर्माण झाली, त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. प्रश्न की संघाचं जे राजकारण आहे एकंदरीत की म्हणजे अँटी RSS आता वातावरण म्हणजे निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असतो मोठ्या प्रमाणात, पण संघाचं आकलन न करता त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत असं म्हणजे सध्या पक्ष किंवा सामाजिक चळवळीकडे बघून तुम्ही वाटतं का असं की संघाचं मुळात आकलनच होत नाही आणि आपण फक्त म्हणजे विरोध करायला निघतो किंवा लढायला निघतो त्याच्या विरुद्ध? नाही, असं मला बिलकुल वाटत नाही. कारण मी 7वीत असल्यापासून संघामध्ये थेट संघाच्या शाखांवर होतो. त्यानंतर वेगवेगळी संघाची शिबिरं अटेंड केली आणि संघामध्ये 1-1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तर तसं मी प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष शिक्षित, म्हणजे त्यांच्या दृष्टीने ग्रॅज्युएशनची 2 वर्ष पूर्ण केलेलं, त्यांचं जे ग्रॅज्युएशन आहे संघाचं म्हणून त्यातली 2 वर्ष पूर्ण केलेलं आहे. हे एक. इतकंच काय, माझ्या घरामध्ये संघाचे त्या काळचे खूप मोठे मोठे पदाधिकारी माझ्या घरीही येऊन गेलेले आहेत. वडील संघामध्ये होते आणि सक्रिय होते. इतकंच काय, सुदर्शनजी म्हणून एक संघाचे सरसंघचालक होते,
त्यांच्यासोबत मी 5-6 दिवस होतो. त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये पूर्णपणे त्यांच्या वेळ होतो. शिवाय हे जे काही जन्मभूमी आंदोलन चाललं, या सगळ्या काळामध्ये सगळ्या टप्प्यांवर 1989 पासून, कारण त्यावेळेस पहिली एक कारसेवा झाली होती, 1989 पासून 92-93 पर्यंतच्या या काळामध्ये राम जन्मभूमी आंदोलनातल्या अनेक गोष्टींमध्ये माझ्या घरचे किंवा थेट मी सहभागी होतो. म्हणजे परभणीमध्ये मला आठवतं आहे उमा भारतींची सभा झाली होती, साध्वी ऋतुंभरांची सभा झाली होती, आचार्य धर्मेंद्रजींची सभा झाली होती. हे सगळे त्यावेळेसचे विश्व हिंदू परिषदेचे नेते. त्यांच्या सभेच्या व्यवस्थापनामध्ये मी होतो. त्यावेळेस मी SYला असताना होतो. त्यामुळे संघाचं आकलन होत नाही आहे असं मला बिलकुल वाटत नाही. मला पूर्ण आकलन आहे संघाचं. नाही, मला आतून संघ माहिती आहे आणि मला असं वाटतं संघाचा मोठा म्हणजे संघाची जी काही एक शिस्तीने काम करणारी मोठी डेडिकेटेड माणसांची फळी आहे, ती आत्ता कम्युनिस्टांकडे पण नाही, ती समाजवाद्यांकडे पण नाही, ती मार्क्सवाद्यांकडे पण नाही, ती काँग्रेसवाल्यांकडे पण नाही. डेडिकेटेड शिस्तीने काम करणारी माणसं संघाकडे आहेत आणि आपलं आयुष्य देणारी माणसं संघाकडे आहेत. खूप शिकलेली माणसं पण संघाकडे आहेत. म्हणजे तुम्ही जर त्यांचे सरसंघचालक पाहिलेत, तुम्ही जर त्यांचे अनेक प्रचारक पाहिलेत, तर हे प्रचारक कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, असे सगळे पण आहेत. पण त्या सगळ्यांनी जे केलं आहे ते मात्र खूप घातक आहे असं मला वाटतं. माझं जे अंडरस्टँडिंग आहे संघाबद्दलचं, मला असं वाटतं की संघाचं इतिहासाबद्दलचं अंडरस्टँडिंग पूर्णपणे चुकीचं. देशाचा गौरव, देशाबद्दलचा अभिमान मी समजू शकतो, देशाची प्रतिष्ठा राखली पाहिजे हे मी समजू शकतो, पण त्या देशाला फक्त एका धर्माशी जोडणं, भारतीय परंपरा आणि हिंदू परंपरा यात मी फरक करतो आणि तो केलाच पाहिजे. हिंदू परंपरेमध्ये आपल्याला खात्रीपूर्वक असं म्हणता येईल का की बौद्ध परंपरेचा पण समावेश होतो? नाही म्हणता येणार. हिंदू परंपरेमध्ये खात्रीपूर्वक असं म्हणता येईल का की जैन आणि चार्वाकांचा पण समावेश करता येईल? नाही म्हणता येणार. हिंदू परंपरेमध्ये खात्रीपूर्वक असं म्हणता येईल का की ज्याला आपण आदिवासी म्हणतोय, ज्यांची काय म्हणूयात धार्मिक समज आणि धार्मिक आचरणच पूर्णपणे वेगळं आहे, ते पण हिंदू संस्कृतीचा भाग आहेत? मी नाही म्हणणार. मी त्याला भारतीय संस्कृती मानतो. ती भारतीय संस्कृती आहे आणि ज्याला तुम्ही हिंदू धर्म म्हणता ती पूर्णपणे चातुर्वर्ण्यावर आधारित गोष्ट आहे. तुम्ही जर गोळवलकर गुरुजी, संघाचे द्वितीय सरसंघचालक, त्यांचे पुस्तकं काढून पाहिलेत, पुन्हा पुन्हा तुमच्या लक्षात येईल की चातुर्वर्ण्याला पूर्णपणे समर्थन करणारी त्यांची मांडणी होती. संघाने अजूनसुद्धा खूप उघडपणे ते असं म्हणत कधीच नाहीत की आम्ही चातुर्वर्ण्य नाकारतोय, आम्ही ती विषम व्यवस्था नाकारतोय. आज ते आंबेडकरांचं नाव घेत आहेत. उलट आता म्हणजे खरं गमतीशीर चित्र आहे की आंबेडकरवादी मंडळींपेक्षा सुद्धा आंबेडकरांचा उदो करण्याचा आवाज संघवाल्यांचा जास्त झाला आहे. आत्ताच्या अलीकडच्या काळात मागच्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही हे चित्र बघू शकता. संघवाल्यांचा आंबेडकरांचा उदो करण्याचा आवाज वाढला आहे. पण तरीही मला असं वाटतं की सगळी ढोंग आहेत. कारण ज्या प्रमाणामध्ये त्यांनी, मी त्याला समजा स्वच्छता अभियानासारखं धार्मिक स्वच्छता अभियान असतं तर ते त्यांनी कधीच सुरू करायला हवं होतं आणि अजूनही ते पुरेशा ताकदीने त्यांनी केलं असं मला वाटत नाही. एक. नंबर 2, हिंदू धर्माची प्रस्थापना आणि महानता सांगताना ते कायम मुस्लिमांना दोषी मानतात आणि मुस्लिम विरोध टोकाला नेतात. पाकिस्तान विरोध आणि मुस्लिम विरोध हे एक आहेत का? आपल्या धर्मातला, आपल्यासारख्याच सर्वसामान्य परिस्थितीत जगणारा कोणीतरी मुसलमान जो सर्वसामान्य हिंदूंपेक्षा सुद्धा कमी शिकलेला, मे बी शिकण्याची परिस्थिती नसलेला, किंवा तिथे मुल्ला मौलवींची पकड अधिक आहे ज्या वस्त्यांवर, तुम्ही लक्षात घ्या हिंदू धर्मातल्या सामान्य माणसांवर इतकी साधू संतांची पकड नाही आहे जितकी सामान्य वस्तीतल्या मुसलमानांवर. कारण त्याच्यामागे परत एक मायनॉरिटी पॉलिटिक्स येतं, तेही आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे हे सगळे गुंतागुंत समजून न घेता यच्चयावत मुसलमान हे पाकिस्तानवादी आहेत, भारतविरोधी आहेत, हिंदू धर्माला विरोध करणारे आहेत, देशाला घातक आहेत, ते दहशतवादी वृत्तीचे आहेत, अशी मांडणी सातत्याने केलेली आहे. ही तुम्ही, मी सामान्य कार्यकर्त्यांच्या बाबत बोलत नाही आहे, संघाचे जे
त्यांच्या दृष्टीने थोर असणारी जी माणसं आहेत त्यांच्या मांडणीमध्ये पण हेच सगळं दिसतं, हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे संघाचं जे इतिहासाबद्दलचं आकलन आहे, संघाचं जे समाजाबद्दलचं आकलन आहे, ते अत्यंत एकांगी, गुंतागुंत समजून न घेता केलेली टोकाची आणि स्वयंप्रौढीची मांडणी आहे. फक्त आमचा धर्म श्रेष्ठ अशा प्रकारची ती केलेली मांडणी आहे. आणि माझा परत प्रश्न असा आहे की तुम्ही जर हिंदू धर्म मानता तर तुम्ही तुकारामांना काय स्थान देतात सांगा, स्पष्ट केलं पाहिजे संघाने. गाडगे बाबांना तुम्ही काय प्रकारे मानता, स्पष्ट केलं पाहिजे. कबीराला तुम्ही काय स्थान देणार आहात तुमच्या व्यवस्थेमध्ये, स्पष्ट केलं पाहिजे. नावं घ्यायला एका स्तोत्रामध्ये ही सगळी नावं ठीक वाटतात, पण प्रत्यक्ष आचरणामध्ये या गोष्टी दिसत नाहीत. आणि मी म्हटलं तसं चातुर्वर्ण्य, टोकाचा मुस्लिम विरोध, अनेक प्रकारच्या विषमता, मग स्त्री पुरुष बाबतीतली सुद्धा विषमता, अनेक प्रकारच्या विषमता. आणि आपल्याला हेही माहिती असेल की संघाने कधीही आपलं हिटलरविषयीचं प्रेम लपवून ठेवलेलं नाही. हिटलरविषयीचं एक प्रचंड आकर्षण संघवाल्यांमध्ये, ते कधीही त्यांनी लपवून ठेवलेलं नाही. त्यामुळे असं जर असेल तर अशा वृत्तींशी मला वाटतं की समाजाने संघर्ष उभारायला पाहिजे आणि तो उभारणं योग्यच आहे. त्यामुळे संघाचं आकलन नीट होत नसेल तर ते समाजाने करून घेतलंच पाहिजे. मला दिसतो तो संघ असाच आहे. आजच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, म्हणजे काय मार्ग असू शकतात त्याच्यातून? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याला आपण कट्टरतावादी म्हणू, असहिष्णू म्हणू, असे लोक सगळीकडेच आहेत. ते इथे पण आहेत, ते तिथे पण आहेत, ते या धर्मात पण आहेत, ते त्या धर्मात पण आहेत. मी कुठलाही प्रकारचा सामाजिक कार्यकर्ता नाही आहे. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. माझा काही एक पोटापाण्याची नोकरी ती करतो इमाने इतबारे, आणि जिथे जिथे विषय निघतो तिथे तिथे कळवळीने बोलणारा माणूस आहे, एवढंच. एक भारतीय संविधानप्रेमी, ज्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, सहभाव या गोष्टींना महत्त्व देणारा मी एक माणूस आहे. मी फक्त एवढंच म्हणतो की तरीसुद्धा आपले वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी डायलॉग झाले पाहिजे. म्हणजे हिंदूंचा मुसलमानांशी डायलॉग व्हायला पाहिजे, हिंदूंचा आपापसातल्या जातींमधला डायलॉग व्हायला पाहिजे, स्त्री पुरुष संदर्भात डायलॉग व्हायला पाहिजे. अमुक एक इतिहास पूर्णपणे चुकीचा होता आणि आमचाच इतिहास खरा होता अशी जी काही मांडणी केली जाते, अनेक ठिकाणी वैचारिक डायलॉग झाला पाहिजे. विचारांना महत्त्व देणं हे अधिक घडायला हवं. आणि विचारांची प्रक्रिया आणि वैचारिक आदानप्रदान आणि संवाद, संघर्षाचे खूप मुद्दे आहेत ना, पण लॉजिकली त्या मुद्द्यांवर भिडूया. सगळ्याच प्रश्नांची लगेच उत्तरं मिळतील असं नाही, कारण इतक्या वर्षांचे हे तिढे आहेत. म्हणजे हे तिढे मे बी हजारो वर्षांपासूनचे आहेत, हे लगेच सुटणार नाहीत, हेही मला मान्य आहे. पण तो वैचारिक संवाद जोपर्यंत आपण सुरू करणार नाही, आत्ता तुम्ही सगळेच जण टोकाला आणि आपापल्या कोशात जाऊन बसलात तर फक्त भांडणं होतील, फक्त संघर्ष होतील. तो संवाद सुरू करायला पाहिजे. म्हणजे मी असं मानेन की प्रत्येक विचारसरणीच्या, प्रत्येक धर्मातल्या, प्रत्येक जातीतल्या, प्रत्येक संस्थांमधल्या त्यातल्या त्यात सौम्य, परत कट्टरतावादी आणि सौम्य म्हणूया, त्यातल्या त्यात सौम्य लोकांनी किमान काहीतरी एक डायलॉग होण्याची शक्यता जर निर्माण केली तर थोडंसं चित्र बदलू शकेल आणि तेच उत्तर असू शकेल. कारण सहभाव, सहिष्णुता हेच उत्तर असू शकतं. इतर कुठलंही उत्तर आजच्या परिस्थितीला असू शकत नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी विचारांनाच महत्त्व दिलं पाहिजे. विचारांना पर्याय असू शकत नाही. भावना हा विचारांना पर्याय असू शकत नाही. भावनिक पातळीवरची आव्हानं, भावनिक पातळीवरच्या अस्मिता ह्या माझ्या दृष्टीने अत्यंत तकलादू असू शकतात. माझ्या दृष्टीने माणूस आणि माणसाबद्दलचा मूलगामी गुंतागुंतीचा विचार नीटपणे मांडता येणं आणि त्याच्यासाठी संवाद होणं आणि विचाराधिष्ठित संवाद होणं हेच महत्त्वाचं वाटतं.